तोंड धुतल्यावर सगळा रंग निघून जातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण ग्राहक आहोत. आपण जी वस्तू घेतो ती योग्य मोबदल्यात आपल्याला मिळाली का ते पाहिलं पाहिजे. आणि ग्राहकांनी कोर्टामध्ये गेलं पाहिजे. आता प्रत्येक वस्तूची किंमत काही आपल्याजवळ लिहिलेली नसते, पण सोन्याच्या बाबतीत विशेष आहे. काही भाव देऊन आपल्याला काही पावती द्यायची. एक असंच घटना घडली. एखाद्या घरी चोरी झाली तर सोनं गेलं त्याच्यात. सोनं गेलं तर मग ते म्हणाले बा आता कसं करायचं. कोर्टात केस टाकली तर ते म्हणाले किती किलो सोनं. ते म्हणाले म्हणजे 10 तोळे सोनं होतं. ठीक आहे, पावती आहे का. ते म्हणाले नाही. मग पावती नाही तर मग सोनं कुठून आणलं तुम्ही. म्हणजे सोनं आणणेवाला चोर. तो कोर्टात गेला, त्याला पावती न दिल्यामुळे पावती जी होती ती कच्ची होती. मग ती कच्ची पावती कोर्टात दाखल केली तर त्याच्यावर न्यायाधीश साहेबांनी काय सांगितलं की ही पावती त्या माणसानं हो म्हणलं पाहिजे ज्याची पावती येते. पण त्या सोनाराला बोलवलं, त्याला विचारलं का रे बाबा हीच पावती त्या दुकानची आहे का. ते म्हणे हे पावती आमच्या दुकानची नाही. नाव विवाह होतो सर्व, पण ते म्हणे आमच्या दुकानची नाही. मग जर दुकानाची पावती नाही, मग कमी पैशाची पावती घेतली तर तुमचं सोनं आम्ही वापस करू शकत नाही. कोर्टाने त्याचं सोनं जवळ जप्त करून टाकलं. याचं काय कारण झालं बा. का नाही पावती घेतली तुम्ही. याचं कारण असं आहे की पावती जर घेतली तर GST टॅक्स लागतो. तुम्हाला तो वाचवायचा असतो. दुकानदार काय सांगते, पहा तुम्ही 1 लाखाचं सोनं घेतलं, पावती पाहिजे असेल तर तुम्हाला 5,000 रुपये हे द्यावं लागेल टॅक्स. देता का. मग तुम्ही आपण काय म्हणतो नाही बघ कमी पावती देणार, पण कशी पावती दे चालते 5,000 कमी. आपण कमी पैसे देतो, सोन्याची पावती घेतो खोटी, आणि आपण जर कधी अटकलो तर ते सोनं जपतो. म्हणून पावती घ्यायची असेल तरी GST सोबत घ्यायची त्याच्यासोबत. आता अनेक अडचणी असतात. तर याच्यामध्ये ग्राहक न्यायालयामध्ये आपण काय करतो, आपला विश्वास नसतो कोर्टावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कोर्टाचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. जिल्हा लेवलला हा मंच असतो. 1986 साली ग्राहक कायदा मंजूर झाला. 1/7/87 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि मग तिथून अनेक वेळेला दुरुस्त्या करून 2019ला पुन्हा सुधारित कायदा झाला. 2020मध्ये पुन्हा सुधारित कायदा झाला. आणि अशा प्रकारे ग्राहकाचे रक्षण, हक्काचे रक्षण कसं करता येईल असा विचार सरकारने केला. आणि या लोकांना सर्व लोकांना, आपल्या ग्राहक लोकांना दिलासा दिला की बा तुम्ही कोर्टामध्ये जाऊन न्याय